नमस्कार. दीक्षाच पीसफुल किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आपल्यासोबत हिवाळा विशेष मटारचा किमाची रेसिपी शेअर करणार आहे. तसंही हिवाळ्यामध्ये छान असे मटार अवेलेबल असतात, तर हा मटार किमा तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे. बनवायला खूप सोपा आणि चवीलाही खूप चविष्ट लागतो. महत्वाचं म्हणजे कोणतंही फॅन्सी मटेरियल यासाठी लागत नाही. अगदी घरगुती साहित्यामध्ये झटपट हा बनवून तयार होतो. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला हवी. चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे मी मोजून 1 कप भरून हिरवा वाटाणा घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकतात, पण तसंही आता हिवाळा चालू आहे, फ्रेश वाटाणे अवेलेबल आहेत, त्यामुळे आपण इथं फ्रेश वाटाणे घेतलेले आहे. आता हे वाटाणे आपल्याला आहे ना हलकेसे ग्राइंड करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर मिक्सर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकतात. माझ्याकडे ते अवेलेबल नाही आता सध्या, त्यामुळे मी इथे ना ग्राइंडरचा चॉपरचा वापर करत आहे. तर येथे आपल्याला हे वाटाणे ना हलकेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे. यामध्ये ना थोडेफार प्रमाणात मोठे मोठे चंक्स राहायला पाहिजे, ते आपल्याला भाजीमध्ये खूप छान टेक्स्चर देतात. म्हणून मी अशा प्रकारे हे छान असे चॉप करून घेतलेले आहे. ही प्रोसेस तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा करू शकतात. उलट मिक्सर मध्ये ही प्रोसेस खूप छान पद्धतीने होते. चॉपर मध्ये हे अगदी छान असे चॉप केले जातात बारीक, काही अशा प्रकारे. आता यामध्ये ना मी सगळे असे बारीक चॉप करून घेतलेले आहे. त्यामुळे एक्स्ट्राचा टेक्स्चर देण्यासाठी यामध्ये अर्धा कप अख्खे असे वाटाणे घातलेले आहे. ही प्रोसेस तुम्ही मिक्सर मध्ये करत असाल तर तुम्हाला अशा वेगवेगळे वाटाणे घ्यायची काहीही गरज पडणार नाही. बरं असो, तर हे सगळी प्रिपरेशन आपली तयार झाली आहे. लगेचच आपण पुढची प्रोसेस करूया. तर येथे मी कढईमध्ये ना 1 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल किम्याची जी काही भाजी बनवतो ना, त्यामध्ये ना ग्रेव्ही एकीकडे आणि पाणी एकीकडे होतं. तसं होऊ नये म्हणून आपण बाइंडिंगसाठी यामध्ये ना अगदी 1 चमचा भरून बेसन वापरलेलं आहे. हे बेसन छान असा सुगंध दरवळेपर्यंत आपण भाजून घेऊया आणि एकदम छान असा सुगंध दरवळायला लागला की लगेचच याला काढून घेऊया. तर येथे 1 टेबलस्पून हा बेसन आपला भाजून तयार आहे. लगेचच आपण भाजी करून घेऊया. ही प्रोसेस जर तुम्हाला करायची नसेल ना, तर तुम्ही डायरेक्टली हे वाटाण्याची भाजी करू शकता. पण बेसन घातल्यामुळे तुम्हाला सांगितलंय अगदी छान क्रीमी टेक्स्चर येतं, म्हणून ही एक्स्ट्राची स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो करून बघा. आता कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल इथं मी थोडं कमी घेतलेलं आहे. तुम्ही थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवू सुद्धा शकता जर तुम्हाला तरीदार जेवण आवडत असेल तर. आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 मोठ्या साईजचा कांदा असा बारीक चिरून यामध्ये ऍड करायचा आहे. कांदा इथे आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. शक्य असेल ना कांदा आपल्याला अगदी छान बारीक करून यामध्ये परतून घ्यायचा आहे. यामुळे ना आपली जी भाजी आहे ना ती खूप छान बनते. मीडियम फ्लेमवरती कांदा छान असा हलकासा गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत परतून झालेला आहे. आता यामध्ये ना आपण 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची पेस्ट यामध्ये ऍड करूया. तर इथे मी 2 टमाटे घातलेले आहे. आता टोमॅटो लवकर छान असे परतावे म्हणून लगेचच थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे ना टमाटे लवकर सॉफ्ट होतात आणि आपली कुकिंग प्रोसेसही फास्ट होते. म्हणून टमाट्यांपुरतं इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हे टोमॅटो आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे. परतून घ्यायची आहे. तर ही प्रोसेसला आपल्याला खूप जास्त वेळ लागणार नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये टोमॅटो छान असे स्मूथ असे होऊन जातील. इथे मला 7 मिनिटं झालेली आहे. बघू शकतात तेल सेपरेट झालेलं आहे आणि टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेले आहे. आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालूया. तर सर्वात आधी गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि यामध्ये आपण आता मसाले घालूया. तर मसाल्यामध्ये इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडील कोणताही साठवणीचा मसाला इथे घालू शकतात. सोबतच 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा धनेपूड आणि पाव चमचा यामध्ये हळद पावडर घातलेली आहे. आता लाल तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक सुद्धा करू शकतात किंवा लाल तिखट स्किप करून तुम्ही इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर सुद्धा ऍड करू शकतात. त्यामुळे ना आपल्या भाजीला छान असा रंग येईल. मी इथं रेग्युलरच लाल तिखट घातलेला आहे. मसाले छान असे एकत्रित करून घेऊया आणि मसाले करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाले छान असे परतले जातात आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ना मसाले करपत सुद्धा नाही. आता ही सर्व जिन्नस तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे.
5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तेल अगदी सेपरेट झालेलं आहे, साईडनी बघू शकतात आणि टेक्स्चर सुद्धा हलकसं क्रमली झालेलं आहे. काही इतपत आपल्याला हे टोमॅटो आणि मसाले परतून घ्यायचे आहे. आता आपला जो मसाला आहे किम्याचा तो तयार झालेला आहे. आता लगेचच यामध्ये आपण जे काही वाटाणे चॉप करून ठेवलेले होते ते यामध्ये ॲड करूया. सोबतच छान असा दाणेदार टेक्स्चर देण्यासाठी यामध्ये आपण जे वाटाणे अख्खे ठेवले होते ते सुद्धा यामध्ये ॲड करूया. हे असे कॉम्बिनेशन जर वापरले ना त्यामुळे ना वाटाणे ज्या वेळेस दाताखाली येतात ना ते खूप छान लागतं. म्हणून असं मी दोन्हींचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल ना तर तुम्ही फक्त एक पद्धतीने वाटाणे यामध्ये ऍड करू शकतात. फक्त छान दिसावे म्हणून मी यामध्ये अख्खे वाटाणे घातलेले आहे. बस एवढंच लॉजिक आहे. आता ही सर्व जिन्नस आपल्याला आहे ना मसाल्यांसोबत छान असे परतून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकाल हळूहळू आपले जे वाटाणे आहे ते सुद्धा त्यांचा मॉइश्चर सोडायला लागतील आणि आपलं मिश्रण हलकसं सैलसर सुद्धा व्हायला सुरुवात होईल. तर इथे ना मी कमीत कमी 5 मिनिटासाठी हे मसाल्यांसोबत छान असे परतून घेतले आहे. वाटाणे असे छान असे परतून झाले की यामध्ये आपण आहे ना जे भाजून ठेवलेलं बेसन होतं ते यामध्ये ऍड करूया. जास्तीचं बेसन नाहीये, अगदी थोडंसं बेसन यामध्ये घातलेलं आहे फक्त बाइंडिंगसाठी. दुसरं काहीही लॉजिक नाही, फक्त बाइंडिंगसाठी यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे. आता बेसन ऑलरेडी भाजलेलं आहे त्यामुळे आपल्याला खूप जास्त याला भाजण्याची गरज पडणार नाही. फक्त आपले जे वाटाणे आहे त्यासोबत आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. जास्त बेसन नाही घातलेलं आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बेसन टाकताना आहे ना हलकसं असं पसरून घालायचं आहे. यामुळे काय होईल, बेसनाच्या अजिबात गाठी होणार नाही. बेसन पीठ ऍड करून झाल्यानंतर वाटाण्यांसोबत हा बेसन छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. मस्त असा एकजीव करून झाला की लगेचच यामध्ये आपण पाणी घालूया. तर पाणी इथे आपल्याला शक्यतो गरमच ऍड करायचं आहे. थंड पाण्याचा आपल्याला इथे वापर कमी करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास इतपत पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे कारण की यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे आणि वाटाणे सुद्धा आहे ना हलकेसे शिजल्यानंतर घट्ट होतात. म्हणून इथं पाण्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. इथं मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घेऊया. सोबतच चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालताना लक्षात ठेवा आपण ऑलरेडी यामध्ये परतवताना मीठ घातलेलं आहे म्हणून विचार करून यामध्ये मीठ घालूया. तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केला असेल काही वाटाणे ना गोडसर लागतात आणि काही ना तुरट लागतात. तर तसं आहे ना आपल्याला बघायला गेलं ना तर ते टेस्ट मेंटेन करण्यासाठी ना आपल्याला अगदी चिमूटभर यामध्ये साखर घालायची आहे. हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. यामुळे आपला किमा खूप छान लागतो चवीला. यामुळे काय होतं, जे काही यामधले फ्लेवर्स आहेत ना ते खूप छान बॅलन्स होतात आणि आपला किमा चवीला खूप चविष्ट लागतो. म्हणून खूप जास्त नाही, अगदी चिमूटभर यामध्ये साखर घालायची आहे. आता व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आणि झाकण लावून आता आपल्याला 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती ही भाजी आपण शिजवून घेऊया. तर 10 मिनिटं झालेली आहे. आपण आपली भाजी चेक करून बघूया. आता आहे ना या भाजीवरती तुम्हाला खूप जास्त अशी तरी दिसत नसेल कारण की यामध्ये आपण अगदी मोजकच तेल घातलेलं आहे. तुम्ही तेलाचं प्रमाण जर वाढवलं तर याला खूप छान तरी सुद्धा येऊ शकते. पण आपण हेल्दी बनवतोय म्हणून यामध्ये थोडंसंच मी तेल घातलेलं आहे. आणि बघू शकतात आपली छान अशी वाटाण्याची किमाची रेसिपी तयार झालेली आहे. लगेचच गरमागरम आपण याला भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करून घेऊया. इथे मी ही भाजी ना अशी सर्व केलेली आहे. ही भाजी तुम्ही कशाही सोबत खा, खूप चविष्ट लागते. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि एकदा तरी ही रेसिपी या हिवाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा. चला तर मग भेटूया अजून एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. पुन्हा भेटूयात.